हे पंतप्रधानांनी फार चांगलं केलं की आता तुम्हाला निर्णय करायचा आहे, हे त्यांनी आज पुन्हा एकदा पाकिस्तानला ठासून सांगितलं. बरोबर. आपण पुढचा प्रश्न मयुरे सर तुमच्याकडे, की एअर मार्शल भारती यांनी स्पष्ट केलं की भारताची लढाई ही पाकिस्तानी लष्कराशी नाही तर दहशतवाद्यांशी आहे. दहशतवादी दृष्टिकोनातून ही लढाई किती गुंतागुंतीची आणि संवेदनशीलतेची तुम्ही मानता? कारण पाकिस्तानने स्वतःहून ही ओढवून घेतलेली आहे. ते दहशतवादाच्या बाजूनं उभे राहिलेत. आपण दहशतवादी तळांवरती हल्ला केला होता, मात्र ती स्वतःची लढाई म्हणून पाकिस्तान याच्यामध्ये उतरलेलं आहे. ते किती गुंतागुंतीची वाटतं तुम्हाला? 1980-90च्या कालावधीमध्ये जेव्हा पाकिस्तानने दहशतवाद हा प्रकार सुरू केला, ब्लीड इंडिया थ्रू 1000 कट्स, ही त्यांची जी पॉलिसी होती त्यानुसार ते मागचे कित्येक वर्ष ही कारवाई करत आहेत. आपल्या ह्या काळामध्ये आपल्या लष्कराने बऱ्याच कारवाया केल्या, बरेच ऑपरेशन्स केले. आत्ताच्या सध्या सीमेवर अँटी इन्फिल्ट्रेशन ग्रेड या एरियामध्ये आहे. परंतु हा जर तुम्ही एरिया बघाल, राईट फ्रॉम जम्मू पासून पार वरपर्यंत, हा अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भाग आहे. त्याच्यामध्ये जंगल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे टरेन्स आहेत, नदी नाले आहेत. सो इन्फिल्ट्रेशन या भागा पाकिस्तानमधनं भारतामध्ये थांबवणं हे थोडं बरेच जिकिरीचं काम आहे. तो पहिला पॉइंट आहे. म्हणजे सीज फायर होऊन सुद्धा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये इन्फिल्ट्रेशन थांबेलच असं काही नाही. त्याच्यानंतर हा एक असिमेट्रिक वॉरफेअरचा प्रकार आहे. हे जो नेशन, जो राष्ट्र स्वतः कमकुवत असतं, मोठ्या राष्ट्राला थकवण्याकरता, त्याच्या आर्म फोर्सेसला किंवा त्याच्या मानसिक बलाला थकवण्याकरता या प्रकारच्या टॅक्टिक्सचा उपयोग होतो. हा अत्यंत लष्कराच्या दृष्टीने, पोलीसच्या दृष्टीने अत्यंत डिफिकल्ट हा प्रकार असतो. कारण त्याच्यामध्ये ज्याला आम्ही IFF म्हणतो, आयडेंटिफाय फ्रेंड और फो, हे खूप डिफिकल्ट असतं. कारण तुम्ही काश्मीरच्या एरियामध्ये बघाल तर येणारे दहशतवादी पण तसाच त्यांचा वेश असतो, तसाच त्यांचा पेहराव असतो. त्यामुळे सुरक्षा बल जे आहेत त्यांना त्या काळामध्ये त्यांना ओळखून नेमका टेररिस्ट टिपणं हा खूप डिफिकल्ट जातो. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा कोलॅटरल डॅमेज होतं. आपले स्वतःचे जे नागरिक असतात यांचा पण कधी कधी क्रॉसफायर मध्ये बळी जातो. त्यामुळे ह्या लोकांना शोधून काढणं, त्यांची ठिकाणं शोधून काढणं, त्यांना सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना मारणं हे अतिशय डिफिकल्ट काम आहे. आणि हे सायकोलॉजिकली एक प्रकारे आपल्या जवानांच्या किंवा सैन्यावर याचा इफेक्ट होतो. कारण तुम्ही 24/7 365 डेज तुम्ही हेच कंटिन्युअस ऑपरेशन करत असतात आणि हे थोडे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या हे थकवणारे असतात. त्यामुळे ह्या ज्या प्रकारची ही लढाई आहे ती अत्यंत गुंतागुंतीची आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवल ही अतिशय संवेदनशील आहे. आपण एकूणच आपली सज्जता पण यातून दाखवून दिली.